कारगिल म्हटलं की माझ्यासाठी त्याचं एकदम एक हिमालयाचं दर्शनच होतं असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. त्याचं कारण आहे की कारगिलच्या युद्धात जरी माझा सहभाग नसला तरी कारगिलच्या युद्धानंतर कारगिलच्या क्षेत्रासाठी काहीतरी कार्य करायचं मला संधी मिळाली आणि ते मला अतिशय त्याचा अभिमान आहे असं म्हटलं तरी चालेल. तर हिमालयाची माझी मैत्री सुरू झाली कारगिल पासून असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आजकाल काय आहे, लोकांना हिमालयाचं हे शिखर पादाक्रांत केलं, याच्यावर विजय मिळवला असं वगैरे लोक म्हणतात, तेव्हा मला धडकीच भरते. कारण या नैसर्गिक अशा बलाढ्य आणि अति महाकाय पर्वतांवर कोणी पादाक्रांत करू शकतात किंवा त्याच्यावर यश विजय मिळवू शकतात हे शक्यच नाही आहे. त्यामुळे मानवाला जे जितकं शक्य आहे ते म्हणजे या पहाडांशी मैत्री करणे, आणि ती मैत्री मी करू शकलो आणि बरंच काही तिथे कार्य घडवून आणू शकलो याचा मला आनंद आहे. पण सुरुवातीलाच मी अगदी स्पष्ट करू इच्छितो की कारगिल युद्धाच्या वेळी अगदी सुरुवातीला वगैरे काही उड्डाणे त्या क्षेत्रात मी केली, परंतु त्यानंतर डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये कोर्स सुरू झाल्यामुळे, मिलेनियम कोर्स केल्यामुळे त्याच्यानंतर माझा कारगिलशी संबंध थोडा तुटला. परंतु कारगिल युद्धात, कारगिलला एक धावपट्टी आहे, हे प्रेक्षकांना माहिती असेलच, तर ती धावपट्टी कारगिल युद्धात वापरता आली नाही. एक तर ते फार सीमेरेषेच्या जवळ होता आणि दुसरं म्हणजे ती तेवढी तेव्हा मजबूतही नव्हती. तर गंमत अशी की मी जेव्हा चंदीगडला गेलो तर चंदीगडहून हिमालयात साधारण उत्तरेला सगळे ऑपरेशन्स होतात. तर मला कारगिल एअरफील्डचं पुनर्निर्माण करायची संधी मिळाली. म्हणजे पुनर्निर्माण तर त्याच्यावर काम वगैरे इंजिनियर्सच करत होते, पण विमान जाऊन ट्रायल लँडिंग करण्याची संधी मला मिळाली आणि ते वर्ष होतं 2001. कारण कारगिल युद्धात लक्षात आलं की जर धावपट्टी तिथे असती तर काही उपयोग, सामान नेण्यासाठी तरी काहीतरी उपयोग नक्कीच झाला असता. म्हणून जवळजवळ मार्च 2001 मध्ये मी त्यांना सजेशन्स देऊन की काय धावपट्टीचं डागडुजी करायची आहे, कसं रिसर्फेसिंग करायचं आहे, तिथे मध्ये एक नाला होता त्याच्यावर कसं भक्कम करायचं आहे हे सांगून मार्च 2001 मध्ये तिथे लँडिंग केलं आणि त्यानंतरही अजून केलं. पण माझं आयुष्य कारगिलमुळे कसं बदललं हे जर सांगायचं झालं तर धावपट्टीचं उद्घाटन करत असताना जेव्हा मी विमान घेऊन AN-32 तिथे गेलो तर ते अगदी सीमेरेषेच्या जवळ असल्यामुळेच पाकिस्तानांच्या एका क्षेपणास्त्राने आमच्या विमानाला अपघात झाला. अपघात म्हणजे असा की त्याचं उजवं इंजिन थोडं क्षतिग्रस्त झालं आणि मग एकाच इंजिनावर मी ते विमान लेहला आणून उतरवलं. तर हेही प्रथमच झालं असेल असं म्हणतो. तर मी याचा का उल्लेख करतोय, कारण तिथे विमान चालवण्याच्या काय काय डिफिकल्टी येऊ शकतात मी या अनुभवामुळे अगदी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे कारगिल युद्धात वैमानिक, विमान, क्षेपणास्त्र आणि दारूगोळा यांचा काय काय कठीणांना समोर जावं लागलं असेल ते मी अगदी जवळच्या अनुभवामुळे सांगू शकतो. तर अशी आहे एकंदर माझी ही कारगिलची हिस्टोरी. तर मी त्यात सहभाग तितका घेतला नसताना, अगदी नाममात्र सहभाग घेतला असला तरी मी त्याबद्दल बोलू शकतो हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे वाक्य सांगितलं. नमस्कार प्रेक्षक हो, इंडिक विचार मध्ये आपण आताच 2 मिनिटांपूर्वी बघितलं की चाफेकर सरांनी कारगिल युद्धानंतरही कसं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान त्या युद्धभूमीला त्यांनी दिलं की ज्याची आपण साध्या सोप्या भाषेमध्ये डागडुजी करणं म्हणतो किंवा तिला परत कार्यरत करणं, ह्याचं एक मोठं जबाबदारीचं काम त्यांनी युद्धानंतरही पार केलं आणि अशा रीतीने त्यांनी कारगिलच्या ह्याच्यात सर इन्व्हॉल्व्ह राहिले. तर मला असं वाटतं अजून थोडंसं नक्की कारगिल युद्ध, वायुसेनेचा त्यात कसा सहभाग होता, असे सगळे आपल्याला जे काही प्रश्न पडले असतील तर सरांशी आपण
पुढच्या काही वेळामध्ये चर्चा करणार आहोत प्रश्न उत्तर स्वरूपामधली, त्याच्यामधून जाणून घेऊया. जे नवीन आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी की चाफेकर सर एअर व्हाईस मार्शल म्हणून एअरफोर्स इंडियन एअरफोर्स मध्ये कार्यरत होते. आपल्या भारत देशाने त्यांना त्यांच्या विशिष्ट कामगिरीबद्दल शौर्यचक्र देऊन गौरवलं आहे. या सगळ्या गोष्टी नवीन प्रेक्षकांसाठी, जुन्या प्रेक्षकांची सरांशी मैत्री आहे. चला तर मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. सर, पहिला प्रश्न की कारगिल युद्धाविषयी, म्हणजे कारगिल युद्ध म्हटलं की डोळ्यासमोर हिमाच्छादित बर्फचा प्रदेश आणि लढणारे सैनिक असं चित्र दिसतं. तर वायुसेनेसाठी ही गोठलेली युद्धभूमी आणि हे युद्ध हे कसं वेगळं राहिलं? हे जर जाणून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम तिथे काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे, त्या प्रदेशात काय काय आहे हे जाणून घेणं फारच महत्वाचं आहे. आणि ते महत्वाचं याच्यासाठी आहे की आपले प्रेक्षक साधारण शिमलापर्यंत गेले असतील, त्याच्या पुढे काही गेले असतील, पण ते फारच बोटावर मोजण्याला असतील. त्यामुळे ते क्षेत्रात हिमालयाचा किती प्रचंड असा विस्तार आहे आणि त्याच्यात काय काय कठीणाई येऊ शकतात हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तर थलसेना जेव्हा जमिनीवरून तिथे कार्यरत असते तेव्हा त्यांना अनेक कठीणाईंची सामना करावा लागतो. जसं हवामान, थंड प्रदेश, बर्फाच्छादित जवळजवळ वर्षभर, त्यामुळे उणे 12 उणे 13 पर्यंत सुद्धा काही काही जागी तापमान जातं. आणि जर तुम्ही उत्तरेकडे घेत गेला तर सियाचन वगैरे मध्ये तर उणे 30-32 सुद्धा असतं. तर इतकं कमी असं तापमान आणि गगनभेदी उंच, अतिशय उंच असे पर्वत रांगा, म्हणजे मी सांगतोय 22 ते 23,000 फूट उंच अशा पर्वत. आणि याच्यापासून निर्माण होणारी आव्हाने ही थलसेनेसाठी तर फिजिकली टायरिंग असतात. परंतु वायुसेनेचं कार्य तिथे तितकंच कठीण असतं. एक खूपच कमी प्रेक्षकांना माहिती असेल, त्याच्याबद्दल मी आज काही थोडं सांगणार आहे. तर विमान हे आकाशात उडतं, त्यामुळे हवामानाशी सामना करणं हे त्यांना करावंच लागतं. तर तेथील हवामान म्हणजे अति वेगाने वाहणारे वारे, जवळजवळ 130 किलोमीटर, 120 किलोमीटर, कधी 90 किलोमीटर प्रति तास वाहणारे वारे. त्यामुळे विमानांच्या ऑपरेशनला बरेच कठीणाई होते. त्यानंतर तेथील दृश्यता थोडी कमी असते आणि बर्फ पडत असला तर दृश्यता अजूनच कमी होते. त्याशिवाय विरळ हवामान हे विमानाच्या इंजिनची क्षमता कमी करते, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सपाट प्रदेशात असला तर विमानाची जी क्षमता असते त्यापेक्षा, आता कारगिल जवळजवळ 14-15 हजार 16,000 फुटावर हे युद्ध झालेलं आहे. तर त्याच्यावर म्हणजे 17-18 फुटावरच विमानांना आपली कामगिरी बजवायची होती. त्यामुळे या विरळ हवामानाचा दोन दृष्टींनी, एक तर इंजिनची क्षमता कमी होते, दुसरं म्हणजे विमानाला तुम्हाला चालवायला सुद्धा एक विशिष्ट कार्यक्षमता लागते, ती पण थोडीशी कमी होते. म्हणजे रेडियस ऑफ टर्न जास्त होतो, त्या व्हॅलीज मध्ये राहूनच तुम्हाला विमान वळवायचं असतं, तर असे त्रास असतात. आणि हमल्यासाठी येत असतात तेव्हा तुम्हाला डाईव्ह मध्ये यावं लागतं, तर ते बॉम्ब केव्हा सोडायचा हे थोडं कठीण असतं. तर अशा विविध प्रॉब्लेम्स तिथे आहेत. त्यामुळे विमानावर ताबा ठेवणे हे त्या जागी थोडं कठीण असतं. शिवाय युद्ध करायचं म्हटलं की क्षेपणास्त्र आलीच, दारुगोळा आला, बॉम्ब आले, त्याची कार्यक्षमता सुद्धा या प्रदेशात थोडी कमी होते. म्हणजे तुम्ही ज्या ध्येयावर तुम्ही टार्गेटवर तुम्ही जे बॉम्ब टाकला तर त्याचं नुकसान जितकं जास्त होतं सपाट प्रदेशात त्यापेक्षा तिथे कमी होतं. कारण तो बॉम्ब सरकून खाली येऊ शकतो किंवा चढावावर त्या शत्रूला तो प्रोटेक्ट करू शकतो. त्यामुळे ही शक्यता जास्त असते. त्यामुळे अचूकपणे मारा करणे फारच महत्वाचं ठरतं आणि त्यामुळेच वैमानिकाची क्षमता ही जास्त असावी लागते.
लक्ष भेदायचं असेल तर ते कठीण असल्यामुळे हवाईतून मारा करताना अचूक मारा केला पाहिजे. अशा सगळ्या याच्यामुळे आणि शिवाय काय होतं, शत्रू सुद्धा या आव्हानांना समोर जातो, पण तो जर एखाद्या पहाडावर असेल तर तो तयारीनिशी असतो. त्याच्याजवळ सगळं सामान सामुग्री सगळं असतं, दारुगोळा सगळं असतं. पण आपली जी थलसेना खालून वर जायची असते त्यांच्यासाठी हा मार्ग फार कठीण असतो. त्यामुळे पाकिस्ताननी काही डोंगरच ताब्यात घेतले होते, त्यामुळे ते डोंगर शिखरावर होते, त्यामुळे तिथून त्यांना जास्त दिसत होतं. आणि आपले सैनिक तळावर होते, त्यांना तेवढा सगळा प्रवास करायचा होता. तर ऍडव्हान्टेजेस पोझिशन मध्ये पाकिस्तानी म्हणजे आपला शत्रू होता असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यांच्या महत्वाच्या गोष्टी होत्या लॉजिस्टिक सप्लाय चेन, पुरवठा मार्ग, दारुगोळा, अन्नधान्य जितकं आहे त्याच्यावर त्यांची युद्ध क्षमता अवलंबून होती असं मी म्हणेन. त्यामुळे कारगिल युद्ध हे सपाट प्रदेशात होतं त्या युद्धापेक्षा वेगळं होतं असं मी म्हणेन. बरोबर. मला असं वाटतं की शत्रूच्या हमल्याने जखमी होणं किंवा जीव गमावणं हे एक संकट आणि त्याबरोबरच आपण कौशल्यपूर्णरित्या सर्व्हाइव्ह करणं म्हणजे असे दुहेरी धोके होते वायुसेनेला, मला असं वाटतं कम्पॅरेटिव्हली. तर दुसरा प्रश्न म्हणजे वायुसेनेचा सहभाग या युद्धामध्ये थोडासा उशिरा सुरू झाला का, आणि या हिमालयीन युद्धाची ला फेस करताना कुठल्या वेगळ्या परिस्थितीला सामना करावा लागला वायुसेनेला? तुम्ही जे म्हटलंय ते बरोबर आहे. पाकिस्ताननी घुसखोरी केली होती हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्या घुसखोरीला कितपत त्याचं प्रमाण आहे हे न कळल्यामुळे पहिले थलसेनेनी त्यांना तिथून हटवायचा प्रयत्न केला, त्यांना घालवून द्यायचा प्रयत्न केला. परंतु मी आत्ताच सुरुवातीला तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की थलसेनेला किती डिफिकल्टी असते त्या रिजन मध्ये पहाडांवर. त्यामुळे पर्वतीय क्षेत्रात युद्धच वेगळं असतं. म्हणून थलसेने प्रयत्न केल्यानंतर त्यांना जेव्हा लक्षात आलं की वायुसेनेची मदत घ्यावी लागेल, ती महत्वाची म्हणजे त्यांचा लॉजिस्टिक सप्लाय कमी करण्यासाठी, त्यांना पुरवठा मिळू नये त्याच्यासाठी, आणि सैनिकांचे जे दडून बसले आहेत त्यांच्यावर त्या जागांवर ठिकाणांवर हमला करण्यासाठी वायुसेनेची जरूर पडेल. जेव्हा हे त्यांना कळलं तेव्हा 11 मेला बघा सरकारने वायुसेनेला सांगितलं की तुम्ही वायू युद्धासाठी तयार व्हा. परंतु सर्वप्रथम जवळजवळ 25 मेलाच आपण वायुसेनेनी युद्धास प्रारंभ केला, म्हणजे हवाई हल्ले सुरू केले असं म्हणता येईल. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे की वायुसेनेला प्रत्यक्षपणे कोणत्याही युद्धात जर आमंत्रण द्यायचं असेल तर ते युद्ध मर्यादित ठेवणं जरा कठीण जातं. याचा उहापोह आपण परतही कधी करू शकू, पण सध्या मी एवढंच सांगतो. आणि शिवाय काय झालं, वायुसेनेला युद्धात प्रवेश करायला सांगितला पण काही अटी लादून, आणि त्या अटी याच्यासाठीच लादल्या म्हणूनच मी तुम्हाला त्याचं मेन्शन केलं की मर्यादित ठेवायचं असतं युद्ध. तर वायुसेनेला सांगितलं की तुम्ही सीमारेषा पार नाही करणार. ते आपल्या सीमारेषेत घुसले होते तर आपल्या सीमारेषेकडून तुम्ही त्यांच्यावर हमला कराल, सीमारेषा पार करायची नाही, लागलीच वळून निघून यायचं. म्हणजे असं एक बंधन त्याच्यावर लावलं. विमानांवर असं बंधन, जी विमानं 400-500 किलोमीटर 600 किलोमीटर स्पीडनी जातात त्याच्यावर कठीण असतं, म्हणजे तुम्हाला वळून परत येणं हे जरा कठीण काम असतं. त्यामुळे ही एक मर्यादा होती. तर ती मर्यादा लादून हे कार्य सुरू झालं. तर ते कसं सुरू झालं हे मी तुम्हाला सांगून देतो. जसं तुम्ही विचारलं की काय काय परिस्थिती काय काय होती, काय झालं, तर मी तुम्हाला ते युद्ध थोडक्यात कसं झालं तेवढं सांगतो, म्हणजे प्रेक्षकांना ते कळेल. तर सुरुवातीला काय झालं, युद्ध मर्यादित ठेवायचं म्हणून हेलिकॉप्टर्सचाच उपयोग करायचा असं ठरलं. आणि आपल्याकडे जे लढाऊ हेलिकॉप्टर आहे म्हणजे Mi-25, Mi-35 रशियन असे ते या पर्वतीय क्षेत्रात तेवढे म्हणजे सक्षम होते असं आपलं म्हणणं नव्हतं. त्यामुळे Mi-17 प्रकाराचं एक हेलिकॉप्टर आहे, त्याला थोडं आर्मामेंट लावण्यात आलं आणि त्याला आर्म्ड हेलिकॉप्टर म्हणून उपयोगात आणलं.
त्यांनी 25 मेला जे कार्य केलं ते चांगलं केलं. टोलोलिंगला त्यांनी हमले केले, बरेच यशस्वी झाले. परंतु मग लक्षात आलं की ज्या एअर डिफेन्स आहे पाकिस्तानचं, म्हणजे रडार बिगार, त्यात जर यांना पकडलं तर शोल्डर फायर मिसाईलनी ते ही हेलिकॉप्टर खाली आणू शकतात आणि आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून मग फायटर्सना आमंत्रण देण्यात आलं आणि फायटर्सनी ऑपरेशन सुरू केलं. तर सर्वप्रथम MiG-21नी ऑपरेशन केलं. MiG-21नी 26 तारखेला केलं, 27 तारखेला केलं. 26 तारखेलाच काय झालं, पहिला हमला यशस्वी झाला MiG-21चा, पण दुसऱ्या हमल्यात एक फ्लाईट लेफ्टनंट नचिकेता म्हणून कॅप्टन होता, तो त्याचं विमानात बिघाड झाल्यामुळे त्याला इजेक्ट करावा लागला आणि तो पाकिस्तान क्षेत्रात पडला आणि त्याला तो पाकिस्तान्यांनी त्याला घेरलं, पकडलं आणि नंतर त्याला सोडून दिलं, हे सगळ्यांना ज्ञात आहे. पण हा आपला वायुसैनिक कुठे पडला आहे हे पाहण्यासाठी त्यांचा जो फ्लाईट कमांडर होता आहुजा म्हणून, विंग कमांडर आहुजा, तो जेव्हा त्या क्षेत्रात निरीक्षण करत होता तेव्हा त्याचंही इंजिन मध्ये बिघाड झाला आणि त्यालाही इजेक्ट करावा लागला. आणि दुर्दैव असं की पाकिस्तानांनी त्याच्यावर हमला केला, काय केलं, पण तो जिवंत भारतात येऊ शकला नाही. त्यामुळे जवळजवळ दुसऱ्याच दिवशी वायुसेनेला हे 2 विमानांचं नुकसान झालं आणि एक पायलट गमावा लागला. तरी म्हणजे जवळजवळ 28 तारखेला परत हेलिकॉप्टरचा थोडा उपयोग झाला, पण दुर्दैव असं की हेलिकॉप्टरही आपल्याला एक गमवावं लागलं. आणि त्यानंतर मग आपल्याला लक्षात आलं की जर इथून या ज्या अटी लादल्या आहेत, सीमा रेषा ओलांडायची नाही, तर आपल्याला नवीन प्रकारची विमानं आणि अचूक मारा करणारी विमानं आणावी लागतील, नुसते बॉम्ब टाकून होणार नाही. तर तेव्हा आपल्याजवळ एवढ्या अचूक मारा करणारी बॉम्ब वगैरे नव्हते, तर आपण त्यांना मॉडिफाय केलं. तेवढ्यातल्या वेळात वायुसेनेने मॉडिफाय केलं आणि लेझर गायडेड किट, त्या साध्या बॉम्बवर लेझर गायडेड किट लावलं. त्यांनी काय झालं, अचूकता वाढली बॉम्बची. आणि त्यानंतर टोलोलिंग झालं, टायगर हिल झालं, .4888 आहे म्हणून एक आहे ते झालं. अशा 3-4 जागी वायुसेनेनी भरपूर मारा केला आणि मिराज 2000नी त्यांच्या लॉजिस्टिक सप्लाय चेन, पुरवठा मार्ग, दारुगोळा, अन्नधान्य याच्यावर सगळा हमला केला. त्यांच्या जिथे ते लपून बसले होते तिथे हमला केला आणि बरंच नुकसान केलं आणि त्याची फोटोग्राफी झाली, म्हणजे रेकॉर्ड झाली. त्यामुळे ती माहिती आपल्या थलसेनेला मिळाल्यामुळे मग त्यांनी हमला बोलला. म्हणजे आपण बेसिकली वायुसेनेचा उपयोग टार्गेट सॉफ्टन करायला केलं, कारण आपले थलसैनिक पहाडाच्या तळावर, पाकिस्तानी व उंचावर, त्यांना ऍडव्हान्टेज होता. त्यांचा तो ऍडव्हान्टेज कमी करण्यासाठी वायुसेनेला उपयोगात आणलं. तर त्यामुळे तिथली परिस्थिती वेगळी होती आणि असं कार्य वायुसेनेने केलं, हे मला सांगू. थोडक्यात हे असं झालं. तिसरा प्रश्न असा की वायुसेनेला म्हणजे असं म्हणतात की वायुसेनेचा सहभाग ज्या वेळेला झाला युद्धामध्ये, त्यामुळे परिस्थिती थोडीशी बिकट बनली की ज्याला आपण एस्केलेशन ऑफ वॉर असं म्हटलं जातं. तर ते कसं, म्हणजे असं आहे, हे हा जो तुम्ही शब्द वापरला एस्केलेशन ऑफ वॉर, हा वायुसेनेसाठी अगदी चपलक बसतो आणि हे फक्त भारतीय वायुसेनेसाठी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. पूर्ण जगभरच्या वायुसेनेला याचा परिणाम होतोच. कारण काय असतं, वायुसेनाचा रेंज म्हणजे ते किती आत जाऊ शकतात, किती दूरच्या प्रदेशात हमला करू शकतात, याच्यावरून युद्ध वाढेल, कमी होईल, युद्ध सर्व दूर पसरेल की नाही हे ठरतं. त्यामुळे सर्वच देश, जगभरचे देश वायुसेनेला लिमिटेड वॉर मध्ये सहभाग करून घ्यायला जरा घाबरतात म्हणण्यापेक्षा रिलक्टंट असतात. म्हणजे जर तुम्हाला लिमिटेड वॉर संपायचं असेल पटापट आणि एस्केलेशन होऊ द्यायचं नसेल, तर साधारण वायुसेनेला ते उपयोगात आणत नाही. कारण वायुसेनेचे जो पल्ला असतो तो खूप दूरचा असतो.
थलसैनिक म्हणजे पायी जातील, मुवमेंट करायला वेळ लागेल. वायुसेना म्हणजे आत सिटीज मध्ये जाऊन हमला करू शकते. त्यामुळे काय होतं की एस्केलेशन होऊ शकतं. म्हणूनच याही युद्धात वायुसेनेला थोडा वेळानेच बोलवण्यात आलं आणि त्यांच्यावर काही अटी लादण्यात आल्या की पाकिस्तानात आत घुसून तुम्ही बमबारी करणार नाही. फक्त आपलं क्षेत्र घेण्यासाठी आपल्या थलसेनेला जे काही तुम्ही त्यांचे टार्गेट, पाकिस्तानी टार्गेट सॉफ्टन करू शकाल, त्याचा इफेक्टिव्हनेस कमी करू शकाल, तेवढंच तुम्ही करायचं. त्यामुळे असे रिस्ट्रिक्शन्स टाकल्यामुळे वायुसेनाचा जो क्षेत्र असतं ते मर्यादित होऊन जातं आणि रिझल्टही मग मर्यादित होतात. तरी या मर्यादांना मध्ये राहून सुद्धा वायुसेनेनी पर्वतीय क्षेत्र असल्यामुळे बरीच मदत केली आणि त्यामुळेच आपण हे युद्ध वायुसेनेच्या प्रवेशानंतर लवकर आटपू शकलो आणि आपलं जे जागा होती ती टेक ओव्हर करू शकलो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे लिमिटेशन्स घालून दिल्या होत्या किंवा वायुसेनेसाठी. अदरवाईज ते अनकंट्रोल म्हणजे सिच्युएशन याच्या बाहेर गेली असते का कंट्रोलच्या असं? सिच्युएशन बाहेर जाईल असं नसतं, पण मी जसं सांगितलं वायुसेनेचा पल्लाच मोठा आहे. जर पूर्ण हे लिमिटेड वॉर होतं, फक्त त्यांनी घेतलेलं क्षेत्र आपल्याला परत आपल्याकडे प्रस्थापित करायचं होतं, एवढंच आपला एम होता. पूर्ण युद्ध आपल्याला करायचं नव्हतं. म्हणून वायुसेनेवर एवढंच कार्य दिलं की ज्या जागा आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्यावर तुम्ही हल्ले करा, त्यांच्या लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन्स, पुरवठा मार्ग बंद करा, दारुगोळा वगैरे त्यांचा संपून गेल्यावर, काही सैनिकांची मृत्युमुखी पडल्यावर त्यांचं रेजिस्टन्स सतत कमी होईल आणि मग थलसेनेला सोपं जाईल. म्हणून आपण युद्ध परिस्थिती स्थिरावली का, म्हणजे स्टॅबिलिटी आली का किंवा? अगदी नक्की. वायुसेनेला जसं मी पूर्वी तुम्हाला सांगितलं बोलावलंच याच्यासाठी होतं की पाकिस्तानची जी ऍडव्हान्टेजेस पोझिशन होती ते येऊन बसले होते आपल्या तिथे आधी. आता आपल्या थलसेनेला त्यांच्यावर पहाडावर चढून जायचं होतं, तर त्यांचं जी क्षमता आहे ती कमी करणं अगदी महत्वाचं होतं आणि ती क्षमता कमी हवेतूनच होऊ शकत होती. म्हणजे वायुसेनेच्या हवाई हल्ल्यांनीच ती क्षमता कमी होत. जसं टायगर हिलचं उदाहरण घ्या, त्यांनी जवळजवळ महिना दीड महिन्याचा साठा आणून ठेवला होता, म्हणजे अन्नधान्य, इतर सामुग्री, दारुगोळा सगळं. पण त्यांची ही कोठारं किंवा हे पुरवठा मार्ग आपण नेस्तमान, वायुसेनेने नेस्तनाबूत केला. अचूक मारा करून तेवढ्याच, फक्त त्यात काही सैनिकही मारल्या गेले. त्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण झालं शत्रू पक्षात आणि विमानाचा आवाज ऐकला की ते दडून बसायचे. तर ते दडलेले कुठे आहेत हे मसल्यामुळे काही त्या अशा जागी सुद्धा हमला केल्यानी वायुसेनेनी, त्यामुळे मग थलसेनेच्या मुवमेंटला अजून जरा सोपं झालं असं म्हणता येईल. सोपं काहीच नव्हतं, कारण थलसेनेला जमिनीवर सगळ्या या डिफिकल्टीज मी सांगितल्या, हवामान, बर्फ, हे याला सामोरं जावं लागतं. वायुसेनेने तर हवेतून बंबार्डिंग केलं होतं, पण यांना तर फिजिकली ऑन द फुट टेक ओव्हर करावं लागतं, त्यांना चढायला वेळ लागतो बरेच. त्यामुळे हे सॉफ्टन करणं मस्ट होतं आणि ते कार्य म्हणूनच एअरफोर्सला देण्यात आलं आणि त्यांनी अति उत्तम प्रकारे केलं. त्यामुळे त्यांचा सहभाग, त्यामुळे हे जे लिमिटेड वॉर होतं ते त्यांच्या समाग असूनही लिमिटेड राहिलं आणि लवकर संपुष्टात आणता आलं असं नक्कीच म्हणता येईल. एक तुम्ही आता सांगितल्यानंतर माझ्या मनात उपस्थित झालेला प्रश्न आहे, माहिती नाही तो किती महत्वाचा आहे, की मला असं वाटतं की वायुसेनेचा इथे रोल स्थलसेनेला थोडं सपोर्ट करणं किंवा त्यांचं काम थोडं सोपं करणं असं होतं थोडं. एक रोलच आहे वायुसेनेचा, एक रोलच आहे ज्याला म्हणतात बॅटल एअर स्ट्राईक. बॅटल एअर स्ट्राईक म्हणजे जिथे युद्ध होत आहे तिथे जर शत्रूपर्यंत आपलं म्हणजे सैन्य पोहोचलं नाही, थलसेनेच्या फक्त मदतीसाठी करत नाही, तर इंडिपेंडंट रोल आहे, जसं काउंटर एअर ऑपरेशन्स म्हणतात. म्हणजे
बरंच आत घुसून पण ते संपूर्ण युद्ध जेव्हा डिक्लेअर होतं तेव्हाच होतं. लिमिटेड वॉर मध्ये साधारण हे करत नाही. इंटरडिक्शन होतं, बॅटल एअर सपोर्ट असतो, बऱ्याच अजून कामगिरी असतात. पण या युद्धात, कारगिलच्या युद्धात सपोर्ट रोल म्हणजे ते ठिकाणं नेस्तनाबूत करून आपल्या थलसेनेला हेल्प होईल अशी मदत करता आली वायुसेनेला. त्यामुळे त्यांनी त्यांचे लॉजिस्टिक साठे बर्बाद केले आणि ते पुढे काय आहे, शेवटी शत्रूलाही उंच डोंगरावर ते बसलेले आहेत. हा लॉजिस्टिक लाईन परत सुरू करणं फार कठीण असतं, कारण सतत हमले होतच होते. त्यामुळे थलसेनेला मदत झाली आणि वायुसेनेने आपलं हे कार्य चांगलं निभावलं. त्यासाठी दोन सेनांमध्ये, वायुसेना स्थलसेनामध्ये म्हणजे कोऑर्डिनेशन किती महत्वाचं आहे, किंवा दोघे जण आपापल्या उच्च अधिकाऱ्यांचे आदेश इंडिव्हिज्युअली पाळत असतात का? नाही, जेव्हा जिथे आपली थलसेना आहे आणि शत्रूची पण थलसेना आहे तिथे आपल्या लोकांना नुकसान होऊ नये म्हणून कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम असतं. म्हणजे एअरफोर्स आणि वायुसेना आणि थलसेना यांचं कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर असतं आणि इतकं चांगलं असतं की हमला झाल्यावर घेतलेले विमानांनी फोटो की किती नुकसान झालं वगैरे ते ताबडतोब थलसेनेला मिळतात आणि त्याच्यावरनं हमला केव्हा करायचा हे सुद्धा थलसेना ठरवते. त्यामुळे किती जास्त कोऑर्डिनेशन असतं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे जे काही कार्य वायुसेनेने केलं आहे त्याचं नुकसान किती झालं, ते किती इफेक्टिव्ह होतं ही माहिती सुद्धा थलसेनेला जवळजवळ ताबडतोब पोचते विमानं परत आली की. आणि त्या फोटोंमध्ये बघून कुठे शत्रूची आता मुख्य जागा राहिलेली आहे ते पाहून मग थलसेना त्याच्यावर हमला करते. त्यामुळे कोऑर्डिनेशन तर लागतंच आणि ते अतिशय उत्तम होतं एकदा सुरुवात झाली युद्धाला. कारण युद्ध जेव्हा नसतं तेव्हा पीस टाइम मध्ये सुद्धा अशी एक्सरसाइज आम्ही करत असतो. त्यामुळे कसं कोऑर्डिनेशन करायचं, कसे रिझल्ट द्यायचे, कसं थलसेना सांगेल अजून किती, कसं त्यांना ऍडवाइस करायचं हे सगळं ठरलेलं असतं. म्हणजे हे अंतर्गत प्रश्न जे मला पडले, मला असं वाटतं ते प्रेक्षकांनाही पडत असतील की जे अतिशय अंतर्गत सिस्टीमच्या आत कसं घडतं नेमकं, त्यामुळे मी हा प्रश्न विचारला. या सिनर्जी तर आहेच, सिनर्जी आहे आणि जॉईंटनेस भरपूर असल्यामुळे त्या याच्यात. पण त्याच्यापासून काही धडे शिकून मग पुढे असं ठरलं, एक कमिटी फॉर्म झाली किंवा अजून कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन वाढवलं पाहिजे आपण, म्हणून मग काही इंटिग्रेटेड कमांड बनले. जसं अंदमान निकोबारला एक आहे इंटिग्रेटेड कमांड, एक SFC म्हणून, असे 2-3 इंटिग्रेटेड कमांड. आणि सध्या तर इंटिग्रेटेड कमांड आणि थिएटर कमांडची खूप चर्चा चाललीच आहे. ओके, पण त्यात आपण पडू नये, आपण राहू कारगिल विषयावर. पण तेव्हा कोऑर्डिनेशन कॉपरेशन चांगलं होतं आणि त्यामुळेच रिझल्ट चांगले आले असं म्हणताय. तर हा एक कारगिल युद्ध हा एक मिळालेला अनुभव होता वायुसेनेसाठी. तर या युद्धात बरंच काही शिकायला मिळालं असेल. तर ह्याचा वायुसेनेने भविष्यामध्ये येणारे समजा युद्ध परत असे सामोरं जावं लागलं त्यांना, तर नक्की वायुसेना चांगली कामगिरी करेल का असं वाटतं आपल्याला? नक्कीच. तुम्ही जसं म्हटलं अगदी बरोबर म्हटलंय की या वायुसेनेला साठी पर्वतीय क्षेत्रात वायू हल्ला करण्याची ही असं म्हटलं तर पहिलीच वेळ होती प्रत्यक्ष. म्हणजे पीस टाइम मध्ये जे ट्रेनिंग करतात ते वेगळं, प्रत्यक्ष. त्यामुळे त्याच्यापासून बरेच धडे शिकला वायुसेना. सर्वात मुख्य वायुसेना म्हणजे थलसेना म्हणजे आपले पूर्ण डिफेन्स फोर्सेसनी धडे शिकले असं म्हटलं तरी हरकत होणार नाही. सर्वात प्रमुख की कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन पाहिजे. म्हणजे थलसेनेला मार्ग सोपा करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींवर हमला करायचा हे दोघांनी मिळून ठरवलं पाहिजे, जसं यांनी ठरवलं होतं. आणि पर्वतीय क्षेत्रात लॉजिस्टिक्स लाईन सप्लाय हे फारच महत्वाचं असतं. असं म्हणतात ना की सैन्य पोटावर चालतं, जर खायला काही नाही आहे तर सैन्याला मुश्किल होईल. तसंच दारू गोळायचं आहे, तसंच इतर गोष्टीच आहे. तर पहाडात या गोष्टी साठवून ठेवणं फार कठीण असतं आणि त्या जर तुम्ही नेस्तनाबूत केल्या
तर त्यांचं मनोधैर्य खचतं शत्रूचं, आणि तेच पर्वतीय क्षेत्रात फार इफेक्टिव्ह असतं. हा पहिला धडा आपण वायुसेना शिकली, म्हणजे डिफेन्स फोर्सेसच शिकल्या. दुसरं म्हणजे जे हवेतून मारा तुम्ही जे सपाट प्रदेशात करता त्यापेक्षा पर्वतीय क्षेत्रात जर अचूक मारा केला नाही तर त्याचे जे रिझल्ट मिळतात ते तेवढे चांगले मिळत नाही, हे लक्षात आलं. त्यामुळे नॉर्मल ज्या बॉम्ब्सला इंटेलिजन्स नाही आहे किंवा डड बॉम्ब म्हणतात, स्मार्ट बॉम्ब जे नाही आहेत, त्याचा उपयोग जास्त करून पर्वतीय क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात आली. आणि तेव्हा आपल्याजवळ जास्त स्मार्ट बॉम्बमुळे त्यांना आपण कन्वर्ट केले साध्या बॉम्बला आणि मग त्याचा आपण उपयोग केला. तर तोही धडा आपण शिकलो. त्यामुळे आता आपली तयारी चांगली आहे, पर्वतीय क्षेत्रात आपण चांगलं कार्य करू शकू. त्यानंतर तुम्हाला सांगायचं मी विसरलो की रात्रीचे पण हमले केले आपण. आणि पर्वतीय क्षेत्रात रात्र उड्डाण ही बरीच कठीण असते. दिवसाच उड्डाणीला किती प्रॉब्लेम एरियात आहे मी तुम्हाला पहिल्या प्रश्नातच सांगितलं. ते सगळे शिवाय अंधार सगळीकडे, त्यामुळे अचूक लक्ष वेधणे अजूनच कठीण आहे. पण आपण रात्र हमलेही केले, त्यामुळे तो एक्सपिरियन्स सुद्धा आपल्याला बराच कामी येईल. आणि दुसऱ्या देशाची म्हणजे शत्रू पक्षाच्या एअर डिफेन्सला चुकवून कसा मारा करायचा हे सुद्धा आपण त्याच्याकडनं या युद्धामुळे शिकलो. त्यामुळे या युद्धात हे पर्वतीय क्षेत्रातील प्रथम युद्ध असलं तरी भारतात पर्वतीय क्षेत्र खूप आहे आणि आपले दोन्ही शत्रू चायना आणि पाकिस्तान पर्वतीय क्षेत्रातच आहे. त्यामुळे या युद्धात शिकलेले धडे आपल्याला नक्कीच पुढच्या कुठल्या अशा युद्धात कामी येतील असं मला वाटतं. मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना थोडक्यामध्ये कारगिलमध्ये वायुसेनेने पार पाडलेली मोहीम ही समजली असावी, कारण इतक्या अंतर्गत किंवा इतकं म्हणजे मला नाही वाटत की कोणाला असं कधी वाचायला मिळतं किंवा कोणाच्या तोंडून तर आपल्या तोंडून ऐकायला मिळाली. आणि जे शहीद झाले आपल्या देशासाठी, मला असं वाटतं त्यांचं योगदान, आज त्याचा रिझल्ट हा आहे की आपण 26 जुलैला कारगिल विजय दिवस मनवतो. त्यांच्या आठवणी, त्यांना सलामी देण्यासाठी, त्यांना आदरांजली देण्यासाठी. इंडिक विचारातर्फे आज आपण कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना या बाबतीत मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आजच्या युथला म्हणजे आजच्या तरुण वर्गाला या युद्धांची माहिती देणं फार महत्वाचं आहे. कारण त्यांना कल्पना नसली तर देशात काय होत आहे, या किती कठीणाई जवानांना म्हणजे थलसेनेला करावी लागते, आणि जनतेचा जर सपोर्ट पूर्ण असला तर आपले डिफेन्स फोर्सेस किती चांगलं कार्य करू शकतात हे त्यांना त्यामुळे कळू शकतं. त्यामुळे अशा युद्धांबद्दल माहिती तरुणांना देणे, आणि तुम्ही ते कार्य केलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदनच करीन. आणि अशा प्रकारे ही माहिती लोकांजवळ पोचली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि त्यासाठी तुम्ही एक म्हणजे तुमच्याशिवाय अशक्य राहिलं असतं. म्हणजे आम्ही एक काय म्हणतात माध्यम आहोत. तुमच्यासारखे तज्ञ लोक आहेत, आम्हाला मिळाले आहेत, लाभले आहेत. त्याच्यामुळे प्रेक्षकांपर्यंत आम्ही ते पोहोचवू शकतोय. तर धन्यवाद सर. आज आपण इंडिक विचारला येऊन आमच्या प्रेक्षकांना कारगिलच्या बद्दलची माहिती दिली. धन्यवाद. नमस्कार.